नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचाच म्हणजेच 18 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की सायली आणि अस्मिता दोघीही त्यांच्या घराच्याच गार्डनमध्ये आलेले असतात आणि सायली म्हणत असते, गुलाबाची फुले किती छान दिसत आहेत ना, कसं भरगच्च भरलंय ते हे. आणि आपल्या घरामागचा सोनचाफा आहे ना, तोही खूप छान भरलाय, तुम्हाला बघायचा आहे का? अस्मिताचा मूडच नसतो. अस्मिता म्हणते की नाही नको सायली, आपण आज जाऊयात ना. सायली म्हणते नाही नको आई, थांबा ना, तुमच्यासाठी एक गंमत आणली तर ती मला दाखवायचीच राहिली. अस्मिता म्हणते कसली गंमत? सायली म्हणते आलेच मी तुम्हाला दाखवते. म्हणून आता सायली तिथून जाते आणि एक झाड घेऊन येते आणि म्हणते की अस्मिता ताई, हे बघा, हे पारिजातकाचं रोप आहे आणि हे रोप मी तुमच्या बाळाच्या नावाने लावणार आहे. म्हणजे हे बाळ हे आणि रोप हे दोघेही जोडीने एकदमच वाढतील. आता अस्मिता म्हणते की सायली, बाळाचं जे कौतुक बापाने करायला पाहिजे होतं ना, तर ते सगळं तू करतेस. आता सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्ही असा विचार नका करूच, आपण दोघेही मिळून हे झाड लावूया आणि जेव्हा हे बाळ आहे म्हणून. आता सायली असं म्हणत असते. आता मग दिया इथे आता लगेचच तिथं सायली अंगणामध्ये ते रोप लावत असते. आता छोटासा खड्डा खांदते आणि त्याच्यामध्ये ते रोप जे आहे तर ते प्लांट करते. आणि हे सगळं करत असताना दोघीजणी छान हसत असतात आणि हे थोडं म्युझिकल दाखवले आहे. आणि आता इथेच पाठीमागे कल्पनाताई येतात आणि हे सगळं बघत असतात की सायलीमुळे आपली अस्मिता किती खुश आहे. सायली तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करते म्हणून त्या खूप खुश होतात. आणि आता त्या पूर्णाजीला सांगण्यासाठी हे सगळं घरामध्ये जातात. आता सायली रोप लावते आणि त्या झाडाला पाणी घालण्यासाठी अस्मिताला सांगते. आता अस्मिता जी आहे तर ती त्या भांड्याने पाणी घालत असते त्या झाडाला. आणि आपण आता लगेचच पाहतोय दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की सचिन आणि साक्षी हे दोघंजण जेवत असतात आणि जेवत असताना साक्षी काहीतरी विचार करते असं सचिनच्या लक्षामध्ये येतं. आणि सचिन मनातल्या मनात विचार करायला लागतो, म्हणतो की त्या महिपत शिकरेला अटक झाली आहे म्हणूनच पॅनिक झाली आहे असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की पण ही मला काहीच सांगायला तयार नाही आहे, आता हिच्याकडून कसं काढावं हा प्रश्न पडलेला असतो सचिनला. म्हणून सचिन म्हणतो की सॅम अगं जेव ना, कारण हे दोघं जण जेवायला बसलेले असतात आणि साक्षी घासही खात नसते, फक्त विचार करत असते. ती म्हणते हो जेवते हां, आता एवढंच बोलते आणि तरीही ती काही जेवतच नाही. पुढे सचिन म्हणतो अगं सॅम नक्की तुला काय झालंय, तुझा एवढा मूड ऑफ का आहे ग, कसला विचार करतेस तू, असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की हे बघ जे काही असेल ना तर ते तुम्हाला सांगू शकतेस, यू कॅन ट्रस्ट मी. आणि म्हणतो की प्लीज सांग ना काय झालंय म्हणून. आता साक्षी त्याला काहीतरी सांगणार असते, इतक्यातच तिचा मोबाईलवरती एक मेसेज येतो. आता तो मेसेज लगेच साक्षी पाहते सचिनला बोलणे. तो मेसेजवरती काहीतरी लिहिलेलं असतं, काहीतरी म्हणजेच की महिपतची मुलगी जिवंत आहे असं काहीतरी तो मेसेज असतो आणि अननोन नंबरवरून तो मेसेज केलेला असतो. आता हा मेसेज बघितल्यानंतर साक्षी अचानकच खूपच पॅनिक होते आणि एवढी घाबरते. सचिन तिला सॅम सॅम म्हणत असतो. साक्षी एकाएकी पाण्याचा ग्लास घेते, पाणी पिते भरभर आणि ती खूप घाबरते. सचिन म्हणत असतो सॅम काय झालंय, सांग मला सॅम प्लीज सांग. तर साक्षी मनात विचार करते कोणाचा फोन असेल, महिपत शिकरेची मुलगी जिवंत आहे, कोणाला माहिती असेल असं साक्षी विचार करते. आणि आपण लगेचच पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय कल्पनाताई आतमध्ये येऊन पूर्णाजीला सांगत असतात की बाहेर ना सायली आणि अस्मिता कसलं तरी रोप लावताय असं सांगत असतात. पुढे कल्पनाताई म्हणतात आणि दोघीजणी खूप छान गप्पा मारतायत. अस्मिताच्या चेहऱ्यावरती मी खूप दिवसांनी हसू बघितलंय. आता इतक्यातच या दोघीजणी घरात येतात. पूर्णाजी म्हणतात या बघा आल्याच, काय ग कुठलं रोप लावत होतात? तर सायली म्हणते पारिजातकाचं. पूर्णाजी मी ना तुम्हाला सगळं काही सांगते, अस्मिताताई जरा जमल्यात तर मी त्यांना रूममध्ये सोडून येते हां. तर पूर्णाजी सुद्धा बरं म्हणतात. ही खूपच ना आता मायाळू दाखवायला लागलेलं. तर हां आता पूर्णाजी आणि कल्पनाताई सायलीबद्दल. आता सायली अस्मिताला घेऊन जाते रूममध्ये आणि कल्पनाताई म्हणत असतात की पूर्णाई, सायलीसारख्या मुलीवरती मी इतके दिवस कशी काय चिडून राहू शकले ना, खरंच हो मला काही कळतच नाही. त्यावर पूर्णाजी म्हणतात मला तरी तिची किंमत कुठे कळली होती, मला वाटायचं की तन्वीच्या घरची सून होण्याची योग्यता आहे आणि सायलीची अजिबात योग्यता नाही असंच वाटत होतं ग मला. पण दोघेही आपल्या दोघींचे सुद्धा आता पूर्णाजी म्हणत असतात की कल्पना आपल्या दोघींचे सुद्धा अंदाज अतिशय चुकीचे निघाले ग, आता असं म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की पण खरं बघायला गेलं तर सायलीचीच योग्यता आहे. आता लगेचच कल्पनाताई म्हणतात पूर्णाई आपण त्या मानाने लगेचच सायलीचं कौतुक जरा कमीच करतो नाही का. आता बघा ना त्यांच्या लग्नानंतर तिचा एखादाच दुसरा सण आपण दणक्यात साजरा केला असेल, बाकी सण तर आपण साजरे झालेच नाही आहेत ना, म्हणजे आपण केलेच नाही आहेत. आता संक्रांत पण जवळ आली आहे, पण सुमन सापडेपर्यंत आपण सण कसे काय साजरे करायचे हो. त्यावरती पूर्णाजी म्हणतात की अगं घरातल्या घरात साजरं करायला काही हरकत नाही आहे,
तर पूर्णाजी जेव्हा म्हणतात की घरातल्या घरात सण साजरे करायला काही हरकत नाही आहे, त्यावेळेस कल्पनाताई म्हणतात म्हणजे आपण संक्रांत साजरी करू शकतो, म्हणजे आई आपण छोटेखानी अगदी हळदी कुंकूसुद्धा करूयात का? पूर्णाजी म्हणतात हो, लगेच तयारीला लाग. कल्पनाताईसुद्धा लगेच चालेल म्हणतात. आणि आता आपण पाहतोय पुढच्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की आता अर्जुन जो आहे तो महिपतकडे आलेला असतो आणि त्याच्या हातात एक फाईल असते. फाईल तो टेबलवरती ठेवतो. आता समोर महिपत बसलेला असतो. अर्जुन म्हणतो आता तरी उत्तर देणार आहेस की नाहीस? एक साधा प्रश्न विचारला आहे मी तुला. रविराज किल्लेदार यांच्या ॲक्सिडेंटच्या मागे कोण आहे? त्या मास्टरमाइंडचं नाव सांगायचं आहे तुला, फक्त सिम्पल बोल. आता असं अर्जुन म्हणायला लागतो आणि पुढे म्हणतो की अरे सुपारी कोणी दिली होती तुला रविराज किल्लेदार यांना मारण्याची? आता महिपत काहीच बोलत नाही, नुसतं अर्जुनकडे बघतच असतो. आता पुढे अर्जुन म्हणतो की तुला काय वाटतं महिपत, की तू गप्प रशील तर तू वाचशील असं वाटते का तुला? तर तसं नाही, मला वाटलं होतं की तू खूप स्मार्ट आहेस, स्वार्थी आहेस, पण असं नाही आहे. आणि म्हणतो की कसं आहे ना की तू जर का त्या मास्टरमाइंडचं नाव नाही सांगितलं तरीसुद्धा तो मास्टरमाइंड बाहेर फिरतोय, त्याला कोणतीही शिक्षा होणार नाही आहे. तर शिक्षा होणार तर फक्त आणि फक्त तुला, जेलमध्ये जावं लागणार तुला, आयुष्यभर सडावं लागणार तुला. आता हे सगळं तुला करावं लागणार आहे. तुला लक्षात येत आहे का? चालेल हे सगळं तुला, त्यामुळे बोल आता महिपत, असा अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणत असतो बोल, तू ॲक्सिडेंट का केलास? तो माणूस कोण होता ज्याने तुला सुपारी दिली? त्याचं काय वैर आहे अर्जुन? त्याचं काय वैर आहे रविराज किल्लेदार याच्यासोबत, असं अर्जुन विचारत असतो. पुढे म्हणतो की या सगळ्यामध्ये रविराज आणि त्याची बायको मुलगी या सगळ्यांचा काय दोष होता? किती पैसे घेतले होतीस तू हे सगळं करण्यासाठी? खरं सांग महिपत, तो तुझा मित्र आहे का आणि तू त्याला वाचवतोय का? तुम्ही दोघंही की तू तुझ्या मित्राला किती वर्षापासून ओळखतोय? असे अनेक प्रश्न अर्जुन विचारतो. पुढे विचारतो की तुम्ही दोघांनी मिळून अजून किती लोकांना मारलंयस? त्या सांग ना, तो कोण माणूस आहे? बोल, असं अर्जुन म्हणत असतो. अक्षरशः टेबलवरती हात आपडतो तरीही महिपत काहीच बोलत नाही. अर्जुन पुढे म्हणतो दुसरं कोणाला वाचवण्यासाठी तू स्वतः का अडकतोय? अरे फक्त मला नाव सांग ना महिपत, तर मी फक्त तुझं नावच नाही तर मी तुझी शिक्षा कमी करून देईन आणि तुझी शिक्षा कमीत कमी होईल याची गॅरंटी मी देतो तुला. फक्त तू नाव सांग मला. आणि जर का तू नाही सांगितलंस ना तर तू आयुष्यभर जेलमध्ये कसा सरशील हे मी बघीन, असा आता अर्जुन स्पष्टच बोलतो. आणि म्हणतो नाव सांग महिपत, नाव सांग, असा खूप ओरडतो अर्जुन. तरीही महिपत काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे बघत असतो. अर्जुन त्याला म्हणतो की बोल, अरे बोल, तरीही महिपत काहीच बोलत नाही. आता अर्जुन ती फाईल जी आणलेली असते ना तर ती हातात घेतो आणि म्हणतो पोलिसांना मी सांगतो की तुम्ही जी त्या मास्टरमाइंडला शोधण्याची मोहीम सुरू केली ना तर ती थांबवा म्हणून. आणि त्यांना हेही सांगते की मास्टरमाइंड दुसरा कोणीच नाही आहे, तर महिपत शिकरे हाच तो मास्टरमाइंड आहे, येतो मी, असं म्हणून तो फाईल घेऊन अर्जुन निघायला लागतो. इतक्यातच महिपत म्हणतो मी कशाला मारू त्या रविराज किल्लेदारला, माझा काय संबंध, सुपारीच होती ती. आणि पुढे म्हणतो की महिपत शिकरे जे करतो ना तर ते छाती ठोकपणे करतो, कोणाच्या बापाला नाही घाबरत. आता असं महिपत म्हणायला लागतो. आता अर्जुन निघालेला पुन्हा थांबतो आणि त्याच्याकडे वळतो आणि म्हणतो मग त्या मास्टरमाइंडचं नाव सांगायला तू का घाबरतोयस? आता महिपत पुन्हा शांत बसतो. आता अर्जुन म्हणतो ही कोणती फाईल आहे माहिती आहे? त्या ॲक्सिडेंटची फाईल आहे. यामध्ये स्पष्ट असं लिहिलं आहे की ज्या ट्रकने त्या कारचा ॲक्सिडेंट केला ना तर त्या ट्रकमध्ये बाबूच्या बाजूला तो बसलेला होता म्हणून, असं अर्जुन सांगत असतो आता महिपतला. आता महिपत ऐकतो आणि थोडासा शॉक होतो. आता अर्जुन ती फाईल टेबलवरती टाकतो आणि पुन्हा तो त्या खुर्चीवरतीच बसतो आणि त्याला बोलायला लागतो काय बरोबर आहे का, त्या ट्रकमध्ये तूच होतास ना? आता तरीही महिपत काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो तू त्या ट्रकच्या बाहेर होतास त्या मास्टरमाइंडसोबत, असं अर्जुन वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो. आणि हे बघायला की हे सगळं काम व्यवस्थित होतंय का नाही आणि गाडीमधले तिन्ही माणसं मेलीत का नाहीत, बरोबर आहे. आता तरीसुद्धा महिपत गप्पच बसतो. आणि पुढे अर्जुन म्हणतो आणि नंतर मग तूच जाऊन प्रतिमाताचा चेहरासुद्धा जाळलास. मला एक गोष्ट सांग, त्यावेळेस तो मास्टरमाइंड कुठं होता की जो तुझ्यासोबत होता तो, बोल ना. आता अर्जुन असा म्हणतो. आता महिपत मनातच बोलतो या सुभेदारला हळूहळू सगळंच कळणार आहे, त्यापेक्षा आत्ताच या नाग्याचं नाव सांगून मी मोकळा होऊ का, असं महिपत म्हणतो. आणि आता महिपतला वाटतं की खरंच नाव सांगावं. अर्जुन म्हणतो सांग महिपत, खरं बोलण्यातच तुझं भलं आहे, बोल. आता असं म्हणलं तरी महिपत गप्पच बसतो. आता पुढे आपल्याला दाखवलं की अर्जुन म्हणतो ठीक आहे, नाही ना बोलायचं तुला, ठीक आहे काही हरकत नाही, असं म्हणतो. आणि आता अर्जुन तिथून उठतो आणि आता डायरेक्ट आपण पाहतोय की अर्जुन ती फाईल घेतो आणि म्हणतो आणखीन महिपतला बोलतो की तुला काय वाटतं महिपत, की तुला त्या अपघाताचे डिटेल्स फक्त तुला माहिती आहेत का? तू काही जरी नाही बोललास तरीही मी त्या मास्टरमाइंडला शोधून काढणारच, पण नंतर तुझं काय होईल याचा तू विचार कर.
नंतर म्हणतो की तू वाचणारच काही या सगळ्यातून. महिपत मनात म्हणत असतो की साक्षी लेकरा तुला काही व्हायला नको म्हणून मला गप्प बसावं लागतं रे बाळा, असं महिपत म्हणत असतो. पण अर्जुनला हे काही कळत नाही ना. अर्जुन कन्फ्यूज असतो की हा महिपत बोलत का नाही आहे म्हणून. आणि आपण आता पाहतोय की यानंतर दुसरा सीन. आता आपण पाहतोय की साक्षी अंधाऱ्या रात्री गाडीमध्ये एका ठिकाणी येऊन थांबते आणि मोबाईल घेते आणि म्हणते लोकेशन तर हेच आहे पण ही जागा एवढी सुनसान का आहे, असं साक्षी म्हणत असते. आणि ती अतिशय सुनसान जागी असते, तिथं कुणीही नाही, अगदी चिटपाखरूसुद्धा नसतं. आणि अशा एकदम अंधाऱ्या रात्री एकटीच बिचारी साक्षी आलेली असते तिथे गाडी घेऊन. आता ती गाडीतून घाबरतच उतरते. तिच्या हातामध्ये फोन असतो आणि आता साक्षी पुढे चालत खूप पुढे येते. गाडीपासून खूप पुढे चालत येते. त्याने हाक मारत असते कुणी आहे का इथे प्लीज बोला, तुमचा मेसेज मला मिळाला आहे पण मी इथं आली आहे. हॅलो, मला माझ्या अण्णांना वाचवायचं आहे, कुणी आहे का इथे, असं साक्षी म्हणत असते आणि सगळीकडे पाहत असते. आणि आता त्याला समोरच एक कट्टा दिसतो पण आणि त्याच्यावरती एक बॉक्स ठेवलेला असतो, म्हणजेच लाकडी पेटी असते. आता साक्षी खूपच घाबरलेली असते. आणि आपण याच्यानंतर लगेचच दुसरा सीन दाखवलाय, तो म्हणजे पुन्हा जेलमधला. अर्जुन महिपतला म्हणत असतो, महिपत शिकरे आत्तापर्यंत तू आमच्या उपयोगाचा आहे म्हणून मी तुझ्याशी एवढ्या पर्सनल लेवल आणि शांतपणे बोलतोय. पण मी जर का तुला यांच्याकडे सोपवलं तर यांच्या इन्स्टिगेशनमधून तू बरोबर बोलशील, असं महिपत पोलिसांकडे हात करून म्हणतो. आणि महिपत सुद्धा आता अर्जुनकडे बघत असतो. आता अर्जुन म्हणतो की तू आत्तापर्यंत अनेक गुन्हे केले असतील, हाफ मर्डर, त्यानंतर फुल मर्डर, त्यानंतर अर्जुन म्हणतो बघा मी तुझ्याशी पर्सनल लेवलवरती बोलतोय पण आत्तापर्यंत या पोलिसांकडून तुझ्या तोंडून ते बरंच काही वदवून घेतील. आणि म्हणतो की आजपर्यंत तो किती हाफ मर्डर, फुल मर्डर, टॉर्चर, त्याच्यानंतर ब्लॅकमेलिंग, त्यानंतर कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली काय तुझी काही केलंच ना ते सगळं बाहेर येईल, मग काय करशील तू, असं अर्जुन आता महिपतला बोलत असताना पुढे म्हणतो की मला फक्त एक नाव हवं आहे महिपत, मला बाकी काही नको आहे, फक्त एक नाव, तर ते देऊन टाक ना, काय वेळ लागतोय त्याला, फक्त एक नाव देऊन टाक, बोल बोल. आता असं अर्जुन महिपतला बोलत असतो. आता महिपतला सुद्धा हे सगळं सांगायचंच असतं पण महिपत महिपतचे हात दगडाखाली असतात, ते ही साक्षीमुळे. आता अर्जुन म्हणतो चल बोल, हळूवार सांग हा माझ्या कानात, म्हणून अगदी त्याच्या तोंडासमोर अर्जुन स्वतःचा कान करतो. आता तरी हे महिपत काहीच बोलत नाही. अर्जुन पुन्हा खूप ओरडतो बोल ना म्हणून आणि टेबलवरती हात आपटतो, तरी महिपत काही केलं बोलतच नाही. तर आता आपण पाहतो की अर्जुन आता खूपच संतापलेला आणि चिडलेला असतो की काही केल्या महिपत बोलतच नाही म्हणून. आणि आता आपण पाहतो इकडे साक्षीचा सीन. तर साक्षी खूप घाबरलेली असते आणि अगदी हळूहळू त्या बॉक्सच्या तिथे येऊन थांबते. आता साक्षी अगदी हळूहळू त्या बॉक्सच्या तिथे येते आणि म्हणते की हा बॉक्स माझ्यासाठी आहे का, आणि जोरात मोठ्या आवाजात म्हणते हॅलो, हा बॉक्स माझ्यासाठी आहे का, प्लीज कुणीतरी उत्तर द्या, असं साक्षी म्हणत असते. आणि त्या बॉक्सकडे बघते. साक्षी खूपच घाबरलेली असते कारण एवढ्या अंधाऱ्या रात्री सुमसान जागी तिला कुणीतरी मेसेज करून बोलवलेलं असतं. आता साक्षी त्या बॉक्सला हात लावते, म्हणजेच तो बॉक्स अगदी मोबाईल तिचा तिथे ठेवते आणि तो बॉक्स उघडते. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा सगळा प्लॅन जो आहे तो नागराज आणि प्रियाचा असतो. बापरे, एवढे बिलिंदर दाखवलेत ना की हे नागराज आणि प्रिया या दोघांना तर सगळ्यात मोठी शिक्षा होणार आहे. आता आपण बघतोय की साक्षी तो कागद घेते आणि उघडून बघते. आणि लगेचच आपण पाहतोय दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आता महिपतला बांधलं जातं आणि पोलीस जे आहेत तर ते खूप मारत असतात महिपतला, अगदी त्याच्या पाठीवरती काठीने मारहाण करत असतात. आता इतका मार खाऊन सुद्धा महिपत एकदम शांत आणि स्थिर असतो, त्याच्या चेहऱ्यावरती अगदी शून्य भाव असतात. आता अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की महिपत मी तुला आधीच वॉर्न केलं होतं ना, त्यावेळेसच जर का तोंड उघडलं असतंच तर इतका मार तुला खावाच लागला नसताच. आणि पुढे अर्जुन म्हणतो की आणि हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये, बोल महिपत बोल, सुपारी घेणाऱ्या माणसाचं नाव सांग, बोल महिपत. आता महिपत काही बोलत नाही. आता अर्जुन महिपतला खूप ट्राय करतो पण महिपत बोलतच नाहीये. अर्जुन म्हणतो की एक साधा प्रश्न आहे रे आणि त्याचं एक साधं उत्तर सांगायचं, सांग, नाव सांग. आता महिपत काहीच बोलत नाही. आणि आता आपण पाहतोय की ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात बनसोडे सुरू ठेवा म्हणून. आता महिपतला पुरा सगळं शूट केलेलं असतं. आणि त्यानंतर साक्षी ज्यावेळेस बेशुद्ध पडते त्यावेळेस नागराज लगेचच तो व्हिडिओ कट करतो आणि फोन करतो आणि कोणाला तरी फोनवर म्हणतो की ऐक, व्हिडिओ पाठवलाय तुला, लगेच अगदी लगेच महिपतपर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे, कळलं. म्हणजेच तो कोणाला नाही तर तिथलेच पोलीस स्टेशनमधल्या एका कॉन्स्टेबलला हे सगळं त्यानं सांगितलेलं असतं. आणि साक्षी इकडे बेशुद्ध होऊन पडलेली असते. आता आपण पाहतोय पुन्हा सीन जेलमधला. तर महिपतनं खूप मार खाल्लेला
असतो आणि महिपत म्हणतो नाग्यासाठी एवढा मार कशासाठी खायचा आहे, सगळं सांगूनच टाकतो. नाग्यानं काही करायच्या आतच नाग्या जेलमध्ये गेला म्हणजे त्याला साक्षीला काहीच करता येणार नाही. आता इतक्यातच एक हवालदार येतो आणि त्याला पाणी देतो. आता महिपत म्हणतो मागितलं का मी पाणी तुम्हाला, मागितलंय का मी पाणी, असं महिपत म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो महिपत शिकरेल याच्या पेच्या नाही आहे, चल निघितून, असं म्हणतो. आता तो लगेच तो हवालदार जो आहे तो खिशातून मोबाईल काढतो आणि साक्षीचा जो सीन नागराजने शूट केलेला असतो ना, तर तो नागराजला दाखवतो, आता महिपतला दाखवतो सॉरी. आता महिपत हे बघून खूपच पॅनिक होतो ना, शेवटी त्याची मुलगी असते, शेवटी त्याचंही बापाचं काळीच दाखवलेलं आहे आणि महिपत हा बेस्ट ॲक्टर दाखवलेला आहे. आता महिपत ते सगळं बघतो आणि घाबरतो. आता तो कॉन्स्टेबल आता महिपतच्या कानाशी जातो आणि म्हणतो तुमच्यासाठी एक मेसेज आहे, आणि म्हणतो हा जो तुम्ही व्हिडिओ बघितलात ना, तो कॉन्स्टेबल असं सांगतो की तुमच्यासाठी एक मेसेज आहे, तुम्ही जर का नाव नाही ना घेतलं तर तुमची मुलगी ठीक राहील, आणि जर का तुम्ही नाव घेतलं तर या व्हिडिओऐवजी डेड बॉडी सापडेल, असा मेसेज आहे. आता महिपत खूप घाबरतो ना आणि तो कॉन्स्टेबल लगेचच तिथून निघून जातो. पुन्हा इकडे दाखवलेला आहे नागराजच्या शेजारी प्रिया साक्षीकडे बघून म्हणत असतात, आणि अतिशय क्रूर दाखवलेत बाबा प्रिया आणि नागराज, बापरे यांच्या क्रूरतेची तर आज अगदी परिसीमात झालेली आहे. पुन्हा आपल्याला सीन दाखवलेला आहे जेलमधला महिपत आणि अर्जुनचा. आता अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की अजून किती मार खाणार आहेस तू, मार खाऊन थकशील तू, पण मी नाव सांग मला, बोल. आता अर्जुन खूपच ओरडत असतो आणि महिपत कंटिन्यू विचार करत असतो. आता महिपतच्या चेहऱ्यावरचे भाव अर्जुन छान टिपत असतो. आणि आता महिपत मनातल्या मनात बोलत असतो फासावर चढलो तरी चालेल, पण मी माझ्या लेकराला काही सुद्धा होऊ देणार नाही, असं महिपत म्हणत असतो. आणि आता आपण पाहतोय की अर्जुनला सुद्धा कळतं की अरे महिपत काहीतरी विचार करतोय म्हणून. आणि आपण पाहतोय की यानंतर दुसरा सीन पाहतोय आपण सुभेदारांच्या घरामधला. हॉलमध्ये पूर्णाजी, कल्पनाताई आणि सायली तिघेही असतात. आता सायली म्हणत असते मी अस्मिता त्यांच्या बाळासाठी पारिजातकाचं रोप लावलं ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं, आणि आता त्या हळूहळू बाळासाठी सगळं काही विसरतील असा सायलीचा विश्वास असतो. आणि म्हणते की पुन्हा त्या पहिलीसारखं हसायला लागतील. पूर्णाजी म्हणतात तू आहेस ना तिचा मूड ठीक करायला, मग ती जास्त दिवस दुःखी कशी राहील. तर अस्मिता तर लगेच सायली म्हणते बरं मी त्यांच्यासाठी जेवायला घेऊन जाते. आता सायली चाललीच असते लगेचच अस्मिताला जेवायला द्यायला. इतक्यातच लगेचच कल्पनाताई म्हणतात ए सायली एक मिनिट, अगं आम्ही आणि पूर्णाईनी मिळून काहीतरी ठरवलंय. आणि पुढे सांगायला लागतात की हे बघ तुझी आणि अर्जुनची पहिली संक्रांत साजरी करायची म्हणून. आता सायली लगेचच पूर्णाजींकडे बघते आणि म्हणते की आई पण आमचं लग्न तर या अगोदरच झाले. आता असं म्हणल्यानंतर पूर्णाजी पटकन म्हणतात त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं मला तर काही सांगूच नकोस, तुमचं लग्न गेल्या वर्षी झालंय आणि त्यानंतर तुझं खूप कौतुक आम्ही केलेलंच नाहीये, असं आता पूर्णाजी म्हणतात. सायली म्हणते पण पूर्णाजी आता सुमन काकू पण नाही आहेत आणि त्या नसताना हे सगळं करणं म्हणजे. आता पूर्णाजी म्हणतात ते आम्हालाही माहिती आहे, पण आम्ही सुमनचा विचार करतोच आहे बाळा, पण त्याबरोबर तुझा आणि अस्मिताचाही विचार आम्ही करतोय, असं सायलीला म्हणतात. आणि पुढे म्हणतात की घरातल्या घरात का होईना पण सण हा साजरा झाला ना तर अस्मितालाही बरं वाटेल ग. आता कल्पनाताई म्हणतात हो ना बरोबर आहे. आणि सायली अगं तू सुद्धा घरासाठी एवढं सगळं काही करतेस, मग आम्ही तुझे काही सणवार वगैरे साजरे नाही का करायचे. सायली म्हणते तुम्हा दोघींची इच्छा आहे ना, मग मी काही बोलणार नाही. उलट सणाच्या दिवशी दिव्याईसमोर प्रार्थना करते की सुमन काकू लवकर परत येऊ देत म्हणून. त्यावर पूर्णाजी म्हणतात ठरलं तर मग तुझी आणि अर्जुनची संक्रांत यावेळेस आपण साजरी करायचीच. आता इतक्यातच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो वा अरे वा, म्हणजे संक्रांत सेलिब्रेशन करायचं आपण, असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो पतंग उडवायचे राईट, असं म्हणल्यानंतर सगळेजण हसतात त्याच्यावरती आणि म्हणतात की ते तर आपण दरवर्षीच उडवतो, मागच्या वर्षी सुद्धा उडवले होते आठवते. त्यावर पूर्णाजी म्हणतात कल्पना मुलं परदेशात शिकून आलेत ना की बघ काय होतं त्यांचं ते, असं आता अर्जुनकडे हात करतात आणि म्हणतात की काही माहीत नाही आहे याला. आता सायली म्हणते अहो संक्रांत म्हणजे काय फक्त पतंगच उडवायचा नसतो, सुगडी पुडायची असतात, हलव्याचे दागिने घालायचे असतात. आता असं सायली म्हणते पण अर्जुन म्हणतो पण हलवा तर आपण खातो ना, हलव्याचे दागिने कसं वाटेल ते. आता पूर्णाजी जे आहे तर त्या अक्षरशः डोक्यालाच हात लावतात. आता सायली म्हणते तुम्ही मुद्दाम करताना हे सगळं, मी चिडली की आवडतं ना तुम्हाला. तर अर्जुन म्हणतो नाही तू चिडलीस ना की तू अजून क्यूट दिसते. आता सायलीला असते ना सगळ्यांच्या समोर अर्जुन असं म्हणत असतो. सायली म्हणते काय होतो मी म्हणून सायली सुद्धा लाजते. आता पूर्णाजी हसत असतात लगेचच सायलीकडे बघून. आणि आता सायली खूपच लाजत असते. आजचा ठरलं तर मगचा हा भाग इथेच संपलेला आहे. आजचा भाग खरंच खूप छान होता, पण सीन आणि त्याचे डायलॉग खरंच खूप मोठे होते. प्रेक्षकांनो माझ्या सगळ्या मेहनतीसाठी प्लीज एखादा लाईक आणि सबस्क्राईब करून टाकावं, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपले सबस्क्रायबर खूपच कमी आहेत.
आहेत. सो प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. आता पुढच्या भागात आपण पाहतोय की अर्जुन अजिबात हलव्याचे दागिने घालणार नाही असं म्हणत असतो आणि आता सगळ्याजणी म्हणजे स्टार प्रवाहाच्या आपल्या जेवढ्या काही नायिका आहेत तर त्या सगळ्याजणी तिथे आलेल्या असतात आणि आपण पाहतोय की काव्या जर म्हणत असते की जिजू बरोबर आहे जिजू तुमचं, तुम्ही हे दागिने घालणारच नाही आहेत आणि भूमी म्हणत असते की आम्ही तुम्हाला नटवणार आहोत असं म्हणत असते आणि अर्जुन काही तयार नसतो दागिने घालायला. आता सगळ्याजणी मिळून अर्जुनला घेऊन जातात दागिने घालण्यासाठी आणि आता सायली त्याला हात देते आणि हात मागे घेऊन ॲक्शन अशी छान करते व त्याचा भाग खरंच खूप मस्त होणार आहे. तर पाहत राहा, ठरलं तर मग तेही माझ्या आवाजात, तेही आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ते म्हणजे माझी आवडती सिरियलवरती. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.